हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. मी आज कोणती फिश बनवलेली तर बघा. कोळंबी मसाला बनवलेला, बोंबील फ्राय आणि पापलेट फ्राय बनवलेलं. आणि नंतर आम्ही जेवण नंतर संध्याकाळी आम्ही झूमध्ये गेलेलो. लायन बघा कसा बाहेर आला आहे, सिंह एकदम. हे कोळंबी होते, पापलेट होते, आणि ओले बोंबील होते. पापलेटवरती हे मीठ टाकून घेतलं मी, आणि लाल तिखट पावडर, मिरची, आपला जे मच्छी मसाला पावडर असतो तो टाकला. हे राहिला थोडंसं लाल तिखट आपलं टाकलेलं, हळद टाकलेली, हा गरम मसाला पावडर होता, आणि हळदी, आणि थोडासा गरा टाकलेला एकदम छोटा, जे एकदम काय बोलतात त्याला, चिनी असं काहीतरी बोलतात ना गरा, तेव टाकलेला एकदम छोटावाला. आणि हे लाल तिखट थोडंसं टाकलेलं, आणि जे आपलं आगळ असतं ते थोडं टाकलेलं. हे सगळं लावून घ्यायचं आहे हे पापलेटला. तुम्ही कसे बनवतात ते पण सांगा मला. ही हळद टाकायची राहिली होती, ती वरतून हे केली मी. ते परत त्याला हे करून घ्यायचं आहे, आपल्याला लावून घ्यायचं आहे. विसरतं असं, कोण कोण विसरतं. तुमचं होतं का असं विसरायला? सांगा मला. पहिल्यांदाच फर्स्ट टाईम हे झालं होतं. मी हळद लास्टला टाकली होती. पापलेट खूप छान होते, असे मोठे मोठे होते, आणि हा माझा फ्राय पॅन खूप मोठा आहे. हे 3 मी टाकलेले पापलेट. एकदम एकदम इझिली एकदम हा पलटी होतो आहे बघा. आणि जसं तुम्हाला हे करायचं तसं तुम्ही क्रिस्पी तळू शकता, किंवा असं मध्यम ह्याच्यावर पण हे करू शकता. पापलेट खायला किती सुंदर वाटतं. आणि मुलांना मेन म्हणजे एक काट्याचं असल्यामुळं खायला हे होतं. आणि आमच्या सहजासहजी म्हणजे जास्त करून एक काट्याचंच आणतात. काट्यावाली मच्छी नाहीत खात कोण घरातले. हे बघा झालं फ्राय आपलं. या खायला सर्वजण. सुरमई पण आणलेली होती, सुरमई हे केलेले बघा. आता सुरमई फ्राय करते मी. सुरमई पण खूपच छान होती, म्हणजे अशी मोठी साईज होती सुरमईची, जास्त छोटी पण नव्हती, त्यामुळे फ्राय करायला खूप छान झालं होतं. हे बघा, हे तेच मी मसाल्यामध्ये हे परत फ्राय करते, सॉरी हे करून घेते, मॅरिनेट करून घेते. तुम्ही कसे कसे बनवता मच्छी वगैरे ते सांगा मला. फटाके अजून फुटतात आमच्या इथे. दिवाळी चालू आहे. तुमच्याकडची संपली का नाही सांगा. परत त्याच पॅनमध्ये मी ही सुरमई फ्राय करते. हे बघा, घेतले त्याला सगळे, ह्याला हे करून घेतले मॅरिनेट. मी फ्राय करायला ठेवले. सुरमई आहे, बोंबील आहे, पुन्हा कोळंबी आणि पापलेट. हे जास्त करून माशांना काटाच नसतो आहे. पुन्हा बांगडा हा आम्ही कराडला आलो की खूपच खातो, म्हणजे तिथे असतो विकायला, कायम असं विकायला असतो तिथे. इथे नाही भेटला आम्हाला बांगडा, आम्ही गेलेलो हे करायला तर भेटला नव्हता. तर कोळंबी मसाला आणि कोळंबी ग्रेव्ही पण बनवलेली मी. हे बघा, पलटी खूप छान होतं आहे एकदम. हे झालं आपलं सुरमई फ्राय करून. या खायला कसं वाटतं सांगा. एकदम क्रिस्पी क्रिस्पी मस्त तळून झालेलं आहे. आता परत ते मसाले तुम्हाला दाखवते, ते जे मी घेतले होते तेच मसाले परत आता मी हे करते. लाल तिखट पावडर आहे, गरम मसाला पावडर आहे, मीठ आहे, हळद आणि गरा आहे, आणि हे काश्मीर रेड चिली पावडर आहे. आणि आता हे बोंबील मी फ्राय करते, आणि आपल्या गावाकडचं तिखट आहे. हे आता बोंबीलला मी हे करून घेते, मसाला लावून घेते. हे बोंबील फ्राय करते आता मी. बोंबील असे मध्ये कट करून बी कोण कोण फ्राय करतं. मी असे हे केले होते. आता मी पॅन घेते, एक कढाई. हे बघा, त्याच्यामध्ये तेल टाकले मी, त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा परतून झाला की आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. लालसर कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला.
त्याच्यामध्ये हा मसाला टाकला आहे. मसाल्यामध्ये खोबरं होतं, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, कांदा, लसूण, पुदिना आणि टॅमॅटो होता आणि कोकम होतं थोडंसं. हे आपलं गावाकडचं तिखट होतं, मीठ होतं, हळद होती, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला पावडर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता. हे बघा, हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हा कोळंबी मसाला बनवते. हे आता पूर्ण परतून झालं की ह्याच्यात कोळंबी टाकायची आपल्याला. आणि कोळंबीला तर पाणी लगेच सुटतं, त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरजच नाही आहे. खूप छान बनली होती हे पण कोळंबी. करून बघा. आणि तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा. आणि कशा वाटतात माझ्या रेसिपी ते पण सांगा. या जेवायला. हे मच्छीचं रस्सा बनवलेला, कोळंबीचा बी थोडा रस्सा बनवलेला, कोळंबी सुक्का, पापलेट आणि सुरमई आणि बोंबील फ्राय होता. पापलेट लगेच गरमागरम सगळ्यांनी खाऊन घेतलेला. नंतर आम्ही झूमध्ये गेलेलो. माझी मुलगी म्हणली चला मम्मी जाऊन येऊया आपण झूमध्ये. तर मुलांना पहिलं लहान असताना खूप वेळा गेलेलो, तर आता म्हटलं बरं जाऊया चल. तर हे अहमदाबादचं काकऱ्या म्हणून तुम्ही ऐकलं असेल. आपल्या सर्वात ह्याच्यामध्ये खूप मोठं झू असं बोललं जातं. हे असं मी ऐकलं आहे की हे खूप मोठं हे आहे प्राणी संग्रहालय. तर चला ॲनिमल बघूया आज जरा लहानपण होऊया. इथे सगळे खायचे स्टॉल वगैरे होते. हे काकऱ्या तलाव आहे. इथे एंट्री तिकीट वगैरे घ्यायचं चालू होतं. गर्दी बघा किती चालली आहे. काकऱ्या पहिल्यांदाच एंट्री करताना आपल्याला हत्ती महाराजांचं दर्शन झालेलं आहे. बिचाऱ्यांना बांधून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे किती हे होतं. आणि गर्दी बघा किती सगळी होते इथे. इथे व्हाईटवालं वाघ होतं. इथे पिकॉक, मोर तर आपल्याकडे रानामध्ये पण फिरतात गावी. पण इथे शहरामध्ये बघा कसं आहे. हे पण बघायला किती गर्दी होती बघा. इथे हरिण होते ह्या सगळ्या. बिचाऱ्यांची कसं जिंदगी असते सगळं आतमध्येच. हे नीलगाय असं काहीतरी बोलत होते. हे सगळ्या उभ्या होत्या बघा. हे नीलगाय. हे पण नीलगायच होती. या सगळ्या फिरायला कसं वाटतं. इथलं झू बघा आहे. हे माझे मिस्टर होते. माझी मुलगी शूट करत होती. इथे पण हे सर्व एवढे सगळे कपलच होतं इथे हरणांचा. हे बघा किती सगळे एकत्रच होते, सगळे गवत खात होते. हे पण काहीतरी नीलगाय काहीतरी अशी बोलत होते. हे बघा, हे वाघीण बघा. ही वाघीण होती कोणती तरी. नंतर इथून ते बघा लायन कसं बाहेर येते एकदम सिंह. हे एंट्री तर बघा बघूनच हे होते. याला बोलतात एंट्री. आता नंतरनं सिंहीण येईल बाहेर. किती सुंदर. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ह्यांनाच बघायला गर्दी होती. आणि ह्या लोकांना कूलर वगैरे सगळं असे हे दिले होते. हे बघा सिंहीण आले. यांची एंट्रीच बघा कशी होती. जोडी कशी बसले. किती सुंदर वाटतं ना. हेच बघायला खूप म्हणजे हे होत होतं. किती सुंदर आहेत. याचं काय वेगळंच असतं ह्यांचं हे ओरा. इथे मगर हे केलेलं बघा, तोड उडून बसले. यांची लाईफ कशी असते ना, म्हणजे एकदम जसं यांना फिरायचं असतं तसं नाही, एकदम आतमध्ये हे करून ठेवलेलं. हे इथून सगळं स्नेक्सचं होतं सगळं. सगळे साप वगैरे. पहिल्यांदा मी साप म्हणजे असे ह्याच्यामध्ये नाही बघितले. रिअलमध्ये अजून एक पण साप नाही बघितलेला. असे बघितलेत हे. आणि पहिल्यांदा असं फडी काढलेला नागाने असे पहिल्यांदा ह्याच्यात बघितलं. पिक्चरमध्ये तर ठीक आहे, पण हे समोरासमोर मध्ये काच होती, तर नागाने फडी काढलेली जबरदस्त होतं ते. बघा आता तुम्ही. हे कासव होतं, हे पाण्यातले साप. हे बघा, हे काळे नागेन किती सगळे होते बघा. आणि हे त्यांनी सांगितलं जेहेरीलं होतं, म्हणजे जेहेरवालं होतं हे.
नागनागीन खाली पूर्ण लिहिलेलं होतं, जहरवालं वगैरे आहे, विषवालं. कसं डेंजर आहे ना. हे बघितलं होतं तर 2 दिवस तुम्हाला हे नाही वाटणार. 2 दिवस माझ्या स्वप्नातून जात नव्हते, इतके सापच साप दिसत होते. इतके उशीर आम्ही इथे थांबले होतो हे सर्व बघत. बघा आता ते फडी कसं काढते. खूपच डेंजर होतं हे. समोरासमोर बघाल त्याचं कसं होत असेल. येत बी होतं कसं ते. किती सगळे होते तिथे वरती कोपऱ्यात बघा कसे आहेत ते. माझं शूट करायला वेगळंच चाललं होतं तर माझे मिस्टर म्हणाले बघ ह्याने फडी कसे काढले. हे दुसरे आले बघा तिकडून, हे इकडे जात होते. कोपऱ्यात बघा किती सगळे आहेत. कसे होत होते बापरे. ह्या लोकांना AC ऑन होते आतमध्ये. हे बघा हे फडी कसं काढत होतं बघा. हे आता हे हळूहळू फडी काढणार होतं. ओ बाय मी. कसं आहे ना एकदम डेंजर. कोणी समोरासमोर बघितले त्यांनी सांगा मला. हे वरती पण बघा किती सगळे होते. आणि हा अजगर होता. हे बघा हे इथे झोपलेले होते. नंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. आम्ही पक्षी वगैरे काय बघायला गेलो नव्हतो. एक काकऱ्या तलाव होता तिथे बाहेर येऊन परत बसलेलो. माझ्या मुलीने सँडविच वगैरे घेतलेलं खायला, तर फोटोशूट केला होता. नंतर आम्ही परत जेवायला संध्याकाळी माझी मुलगी परत म्हटली मम्मी मला चिकन खायचं, म्हणून ते लोक गेलेले. मी काय परत गेली नाही. तर ह्या लोकांचं हे जेवण होतं, बटर चिकन वगैरे आणि तंदुरी वगैरे असं घेतलं होतं त्यांनी. कसं वाटलं सांगा मला नक्की. या जेवायला. बाय.